तर गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं मराठ्यांसोबत दगाफटका केला असा आरोप मनोज जरांगेंनी मंत्र्यांच्या शिष्टमंडळासमोर केला। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर चर्चा केली। तर यावेळी जरांगेंनी सरकारनं केसेस मागे घेण्याबाबत शब्द पाळला नसल्याचा आरोप केला। सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही, जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केलाय। काल शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केली। यामध्ये गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे होते। आज जरांगेंचा रणनीतीचा दिवस असणारे पुढच्या मोर्चांबाबत पुढच्या आंदोलनाची दिशा काय ठरणार आहे, मात्र त्यापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळानं ही चर्चा केली। सर, मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोललो नाही। तुमच्यात वेगळा माणूस बघितला होता आम्ही, आमच्याशी दगाफटका झाला सर। आम्ही आता धरून चाललेलो आहेत भाऊ, सगळेच अटक होणार आहेत, तुम्ही करणार आहेत, आम्ही धरून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्याला नाविलाजी, परंतु आमच्याशी धोका झाला। आम्ही खूप भाऊ तुमच्या समोर नाही बोलायचं, कोणासमोर बोलायचं? समोर बोला, पण तसं नाही होणार, तसं नाही होणार। गुन्हे मागे घेऊ म्हणले तरी अटक केली, माणसं केली का नाही? 3 विनाकारण। हा, ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होत, विनाकारण 3 उचलून नेले असं झालं। म्हणजे तुम्हाला म्हणजे काय, याच्यात बोलवतोय म्हणून नाही, आम्ही पहिल्यापासून याच्यात मोडत नाही की काय म्हणतात ना, ते कचाट्यात आला मग बोलायला लागला, त्यात मी मोडत नाही। मोडायचं असतं तर तुम्हाला कशाला म्हणलं असतं आम्ही चर्चा करूयात किंवा बरोबर। बहुतेकदा आम्हाला फटका बसला केशामध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण नाही झाला। आमचे लोक विनाकारण अटक केले, आमचे शेवटी समाजाला तेवढा आग लागलाच। विकासाचा ध्यास म्हणजे